नमस्कार, सिविक डेअरी अँड फार्मिंग मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. तर किती गाय आणल्यात? आता काय होतं एक टोटल एक 9 काय होत्या आणि ह्यावेळी एक स्पेशल मटेरियल पण आलंय म्हणला. हा सरकाटाचं तुम्हाला नाही का बोललो मी विथ डॉक्युमेंटरी आहे त्याची. आणि मिनिमम मॅक्सिमम रेट मिनिमम 1,23,000 मॅक्सिमम 2 लाखापर्यंत. यावेळी नंबरातली गाय म्हणलं काय विषयच नाही. ती चॉईसची काय आहे, कसं आहे, ज्याला माहिती आहे त्याला त्याची किंमत, नाही माहिती त्याला मग मुश्किल आहे. बरं, आता सुरुवात करू. ही काय अगं इकडे सेकंड टाइमला डिलिव्हरी व्हायला आलेली आहे. एक सरासरी 15-20 दिवस टायमिंग आहे. ऑर्डरची क्लॅप्ट वगैरे बघायची. ऑर्डर बिडर झाड आहे ना. 35 लिटर दूध किल्ली काय आहे तिकडून बघा ऑर्डर. सेकंड टाइमला खाली व्हायला आली आहे आता. दाताला पुरे दाताला पूर्ण धान लागेल, काय कर्जात शिल्लक नाही ना. काय रेंज कसं देणं काय? आता ही आपण गाय देऊया 1,55,000 रुपयाला. 1,55,000. हा 35 लिटर किल्ली गाय आहे. आता खाली होईल एक सरासरी 20-25 दिवसात टाइम घेईल. बरं, ही पण काही त्याच रेंजची आहे. सरासरी 1,56,000-57,000ची गाय आहे. ठीक आहे, त्या दोन्ही पण कपासिटी आहे, सेम कपासिटी, पण ह्याची स्किन जरा म्हणजे अजून सॉफ्टर आहे. आणि ठीक आहे. शेतकऱ्याची घरची काय आहे ना, बऱ्याच वेळा धुतली नव्हती, त्यांना ती धुवून काढल्यानंतर थोडंसं हिला पण एक 25 दिवसाचा टायमिंग आहे. तिनं अजून कास काढायची, कास काढायचं आहे, पण काढल्यानंतर ती ब्रँडच दिसणार राडा. हा कारण कासाला मागे गोड्या किती आहे त्या. काय गोड्या म्हणजे ही ज्या ऑर्डरची जे ही क्वालिटी आहे का नाही, जेवढा ऑर्डर घ्यायचं लूज असेल मागणं, जेवढी स्किन एकदम लूज असेल ना तेवढी काही ऑर्डर स्ट्रेच करते व्हायल्यानंतर. आणि जेवढी चमडी जाड तेवढं ब्रीड कमी, लक्षात ठेवा. तेवढं आहे. कासाच्या मागं पर्टिक्युलर कासाच्या मागं आता ह्याच्या किती सॉफ्ट स्किन आहे, म्हणजे आपलं शर्टात बी असं वाटतं काय की ह्यांच्या पण फेल आहेत, म्हणजे एवढी चमडी यांची भारी आहे. हा टॉमी म्हणजे विथ डिग्रीचे वडवायचे ह्याच्या ब्रांचचे कालवड आहे. डब्ल्यूडब्ल्यूएसचं ब्रांचचं माणसं काळं म्हणले की जात नाही म्हणते. जात नाही लय ऑर्डरवर येईल, पेंडिंग पडतं येईल, भेटत नाही लवकर. कसला वेळा की तो आम्ही घाबरायला नाद नाही करायला. हा 1 महिना 6 महिना बॅलन्स आहे मस्त बाकी. टाचलांडा चिपट बिपट ब्रीड कॅरेक्टर सगळ्या बाजून ओके. पहिल्यावर 4 दात. 4 दात. 4 दातात एवढी मोठी होते ती. बघू बरं. 4 दात आहे. आहे का 4 दात. माझ्या हिशोबाने बऱ्यापैकी काय असं काय शिल्लक असलं सारख्या दाताला टोटल शिल्लक. आता ही तुम्हाला एवढं वाटते 4 दात मग त्यापेक्षा मोठं दाखवतो पहिल्यावर. नाही ही साईज मोठी पेक्षा की नाही, ही गुबगुबीत. मॅक्झिमम तुम्हाला सांगतो कोणी बी काय म्हणते 700 किलो वजन असेल आरामशीर. गुबगुबीत ही जोरात आहे. 700 किलो. आता टेप टाकून काय मला एक बी 550 किलो जातली काही नाही आपल्याकडे. एक बी सिंगल गाय 500, 700, 800 काय तर गाय. आता मागच्या वेळेस मी एक गजांना गाय दिली तर टेप टाकला तर गाय भरली 890 किलोची गाय, ॲव्हरेज रेटची गाय. आणि हेवी साईजच्या गाय मग किती वजन काय माहिती. आधी पण गाय बघा. सेकंड टाइम फर्स्ट टाइम तरी 35 लिटरचं हे सगळे काय आता म्हणजे ऑलमोस्ट 30-35 सगळ्या. याची लेंथ बघा की केवढा आहे. काय नेटा काय ते स्किन बघा. आता ॲव्हरेज तुम्हाला रेट सांगतो. सरासरी आपण ह्याच्यात नाही 1,23,000ची गाय आहे. आणि ॲव्हरेज रेट म्हणायला गेलं तर पर्टिक्युलर त्या गायचा रेट सोडला नंबरवाला गायचा तर बाकी सगळ्या गाया 1,50,000 ते 1,70,000च्या मधल्या आहेत. असं म्हणा काय अडचण नाही. 1,70,000 बी नाही 1,65,000च्याच मधल्या आहेत. सरासरी 1.5 लाखाच्या वर खाली. 1 लाखाच्या 35 लिटरला म्हणजे आज चालणारी गाय नाही. काय होता एवढं चांगलं ब्रीड देतो आपण, एवढं टॉपचं गाय देतो, त्याचं दूध नाही शिकू शकत तर काय आपण करू शकतो. नाही सध्या गरमीच्या दिवसात माणसांनी पण थोडी काळजी घेतली पाहिजे. 100% घेतले पाहिजे ना, तर गाय नाही घेतले पाहिजे. त्याला आज दमतं तर काय घ्या. चालू पावसाळा आहे, महिना श्रावण महिन्यात कधी गरमी जाणवली का? नाही माहोल डिस्टर्ब होतोय जरा. मास्टरचा प्रॉब्लेमवर होतात माणसांचं. फक्त काय आहे की गायचा पेज डिस्टर्ब झाला की मास्टर होतं. माणसाला लक्षात आलं पाहिजे आज संध्याकाळी चारा जर कमी खाल्ला गायनं तर लक्षात ठेवायचं की काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय गाय काहीतरी चारा ड्रॉप करत नाही. ती थोडीशी आजारी असेल किंवा मास्टर होणार असेल किंवा काय, पण थोडंसं लक्ष दिलं तर काही होत नाही. आता हे पण पहिलं इम्पॉर्टंट केवढं साईज आहे बघा ब्रेड वर. हे पण 4 दात मध्येच आहे.
म्हणजे साईज केवढी ती मोठ्या मोठ्या गाय आता हे काय बरं घ्या लेवलच्या गायांचं 30-35 लिटर दूध नाही काय निघू शकत तर आपण देणार तर काय आता ह्याच लेवलला आहे आपल्याला स्वस्तात भेटलं ते 1,23,000 रुपये दिले ही आपण हे आपलं छोटस छोटे हे पण त्यांचं आदत आहे. local. दात नाही अजून दात नाही अजून आणि वर्षभर लावायचं नाही अजून तुम्हाला दात 20 महिन्यात असेल बघ. या. दात किती महिन्याचं लावतात सरासरी 24 महिन्यात दुसरा दात लावतो अजून दात नाही कसलाच दात नाही अजून कसला लयच बच्चा लयच बच्चा आहे तरी बी काढलं कसं तरी 22-25 लिटरच्या मध्ये दूध आरामशीर करेल जास्त वाढवून सोडणार 22-25 लिटरच्या मध्ये आरामशीर दूध करेल मग असं क्वालिटीची काय आणि ह्यांनी काय 7व्या-8व्या महिन्यातच भरलं काय किती महिन्याचं गाभण आहे मला बँगलोर मध्ये माझ्या इतिहासात तर पहिल्यांदाच एवढं वस्त्र आलंय की बाबा एवढ्या कमी वेळात गाभण राहिलं नाही तर नाहीच येत सरासरी ही एक 20-22 महिन्याचं अहो नाही हो आता कसं दाताच्या हिशोबानुसार तर म्हणजे काय आहे काय झालं यांची ब्लड लाईन मोठी आहे हाडापिडाला की फटफट फटफट मोठी तुम्ही विचार करा की जे नॉर्मल गाय आहे ना तुम्ही किती बी गाय खाला जा ती मोठी होऊ शकत नाही आणि जी ब्लड लाईनची गाय आहे ना ती पटपट पटपट हाईट बीट धरते काय विशेष आहे पण ती छोटी म्हणजे ब्रीडचंच काम आहे ना आता पर्टिक्युलर तुम्हाला सांगायला गेलं हो का ही गाय 1,23,000ची सोडली तर बाकी सगळ्या गाय 1.5 लाख ते 1,65च्या मध्ये 1,65 मी नाही म्हणू शकत ऍक्च्युली तसं व्यवहार करायला गेलं तर 1,60च्या मध्येच आसपासच्या किती म्हणजे 1.5 लाखाला वर खाली म्हणजे 1.5 ते 1,60च्या दरम्यान आणि ही मेन आकर्षण किंवा महत्वाचं आकर्षण नंबर भेटायला लय ही लागतं नशीब 463 463 तुम्हाला सगळं ह्याची बिल दाखवतो ही गाय चोरीला गेली तर आपण कुठं कंप्लेंट टाकू शकतो सगळ्या म्हणजे त्याच्या ह्या गोष्टी आहेत त्याचा नंबर तुम्हाला कोण काय म्हणणार बघा 463 आला नंबर एच एफ ॲनिमल नंबर टोटल नॉईस 1 बरोबर CCB हसरगट्टा बेंगलुरू तारीख कधी 16/8/2024 नाही 24 नाही 16/8/2022 काहीतरी ह्यांची बाहेर निघली गाय तिथं काय करते तुम्हाला त्यांच्या गायांचं फी दाखवतो तिथं काय असतं टेंडर सिस्टम असते हेसरगटातनं जास्त गाय बाहेर निघत नाही आणि हेसरगटातल्या ज्या गाय त्या सगळ्या नंबरवाल्या गाय आहेत मग कधी त्या नंबरवाली गाय बाहेर निघली तर तिथं काय असतं टेंडर सिस्टम असते ते शेतकरी जातात म्हणजे कधी 80ला घेतात कधी लाखाला घेतात कधी 1,000ला घेतात ड्राय केलेली गाय ती देते ती शेतकऱ्यांसाठी ब्रीड तयार करायसाठी पुढं गाय तर ती हा शेतकरी तिथं काय करतात शेतकरी काय करतो तिथं निलाव पद्धतीत घेतात गाया बाबा 7-8 गाय विकाय निघल्या तर शेतकरी तिथलं बाबा म्हैसूरचं असतील आंध्राचं असतील कोल्हापूरचं सॉरी कोल्हारचं असतील किंवा काय शेतकरी तिथं जाते ते बाबा ज्यांना ज्यांना जी गाय आवडेल तिथं निलाव पद्धत होती आता ह्या गायच्या निलावात त्यांनी 1,10,000 रुपयाला गाय घेतली होती तर ती मुखी गाय फक्त हिचं काय रेकॉर्ड आहे की हिचं फर्स्ट टाइमचं रेकॉर्ड आहे 9,000 लिटर दुधाचं 9,000 लिटर 9,000 लिटर दूध केलेलं रेकॉर्ड आहे आपल्याची टाइम द्यायची तर ती शेतकरी काय करते ती गाय घेते ती गायला तयार करते आणि ब्रीडिंगसाठी पुढे वापरली जाते त्या गाया आता ही नंबरची खासियत ही आहे कारण नंबर म्हणजे त्यांची डायरेक्ट पेडिग्री येते ना सगळी असं पर्टिक्युलर ह्या गाय किती नंबर आणि कानाचा टॅग बिग बदलू शकतो ह्यो नंबर कसा बदलला नाही ह्यो नंबर बदलू शकत नाही ह्यो कोल्ड थर्मलला केलेला नंबर आहे थर्मलचा नंबर असतो आणि पहिली गोष्ट नंबरवाला गायची एक मोठी क्रेज आहे वेगळीच की आपल्या घरात राहील तरी बक्षिसाचा कार्यक्रम आहे तो थोडक्यात बक्षिसाचा कार्यक्रम आहे आणि बघा की मेन म्हणजे सिंगा आहे ती सगळं आहे तरी पण नंबर आहे अहो मी काय म्हणतोय हिचं कापड तुम्ही हात लावला तुम्ही ज्यांनी ह्या गायवर हात लावला तुम्ही ब्लँकेट पण फिका पडेल मग त्या लेवलची स्किन आहे तुम्ही स्वतः हात लावा नाही ते तर मी बघितलं म्हणजे एवढी सॉफ्ट स्किन आहे ना ह्या गायांची की म्हणजे ही ब्रीड आहे ही ब्रीडचं काम आहे बिना ब्रीडचं गाय एवढं तुम्ही ही नाही करू शकत आता ब्रीडची किंमत काय करणार नाही आता मला तसं नाही म्हणायचं ही नंबर आहे ह्याच्यावरून तर ही सिद्ध आहे की गाय चांगली आहे पण जी माणसं बघतात की नाही की आपल्याला चांगली पांढरे पाहिजे काळी बांडी पाहिजे ही त्या सगळ्याची उलटी आहे शिंगा आहे ती हिचा कलर जास्त काळा आहे हा सगळा नजरचा खेळ आहे ज्याला नजर आहे त्याच्यासाठी गाय आहे ज्याला नजर नाही ते म्हणणार शिंगवाले असल्याना ती काहीच नाही ना आपण कुठं थोडे ना म्हणतोय ज्याला असं आपण थोडीच म्हणणार की शिंगवाले नंबर तर घरी मारला नाही आपल्या पोटात गाय आहे एवढीच गाय एवढीच त्याच्या नेहमीच 40-42 लिटर दूध देते शिंगवाली काय अडचण नाही गोट्यात फिरूनच आहे ना त्याचं मॅटर की तुमची गाय शिंगवाली नाही ती शिंगाचा विषय काय जाळायची राहिली म्हणून ब्रीड बदलत नसेल जाईल तीच ब्रीड बदलत नाही फक्त तुम्हाला सांगतो जी क्वालिटी म्हणतो ना आपण ऑर्डरच्या क्लॅप्ट वगैरे बघा की तुम्ही आपल्या प्रत्येक गायला ऑर्डरला क्लॅप्ट बघा बरं एवढ्या मोठ्या दिप्पाची दिप्पाळ गाय असं बेंगलोर सारखी शांत गाय नाही आणि आज सांगतो ओपन सांगतो मी कोणी बी कसलं बी गाय आणून पंजाब आणून कुठलं बी आणून या बेंगलोरच्या गायला थोडी दिशी नाही कोणी ना आजारपणाच्या बाबतीत द्यायची ना खायच्या बाबतीत द्यायची ना दुधाच्या बाबतीत ना टिकायच्या बाबतीत गाय मस्टेडच झाल्या डाऊन झाल्या प्रोटोकॉल इन्फेक्शन झाला तरी परत उपजार येऊन दूध घेते आपली लोकांची गाय ज्यूस सोडून देते
काही अवघड आहे. इथली लोकलची काय आणली तर फुकट तिचा निवड झाला. म्हणजे एवढं ब्रीड एवढं कॅरेक्टर 50-53 कालवड असून एवढं ब्लड लाईन हेवी असून टिकू शकत नाही, कारण की सवय नाही. रोपण टप्पा बाकी रोज उगाला करा, माणसं येऊ द्या, काय होऊ द्या, बसू द्या, काय फरक पडत नाही त्याला. एकदम खाऊन पिऊन खायला तर बघा ओलं वाक्या सगळं मिक्स तरी बी सुट्टी नाही, काय टाकेल ते दुखणं. म्हणजे ही गाय पाहिजे. माझं काय म्हणणं आहे की तुमच्या घरी अशी गाय पाहिजे की ती तुम्हाला जागावलं पाहिजे. गायनं गायला तुम्ही नाही जागावलं पाहिजे. नाही तर गाय आणली लक्ष्मणासाठी म्हणून आपलं घालतोय खायला काय मतलब नाही. गाय खाऊन पिऊन व्यवस्थित दूध दिलं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे तिने मेंटेनन्स नाही दिला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं मेंटेनन्स मिनिमम. त्याला गाय आणायची नुसतं ब्रीड करून दुनियाभराचे औषध ते लावण्याला काय अर्थ असल्या गाय नसल्या बरं नाही. ती 50 लिटर तर एवढ्या मुश्किलमध्ये दूध काढा होतल्यापेक्षा ती 30 लिटर काढलं बरं नाही झंझटचं काम. बरं एखादी गायला मास्टर झाला काय प्रॉब्लेम झाला 50 रुपये जायचं 20 रुपये जायचं गाय कॉमत जायची, त्या गायला काय व्हॅल्यू नाही माझ्या नजरात. ते नाही ती खरंच आहे. जी तुम्हाला गाय तुम्हाला जागवती ती गाय तुमच्यासाठी चांगली. मग ती पंजाबची असू नाही तर बँगलोरची आपल्याला काय नाही तर घेणार लोकांची असो कुठलेही असो कॅश काय घेणार नाही. तुम्ही सगळ्या बाबतीत परिपूर्ण अशी गाय असणारी, 2 मिनिटांना देणारी, खर्च कमी करणारी आणि ब्रीड कॅरेक्टर दूध टिकवून धरणारी गाय. आता तुम्हाला काल एकाला फोन केला मी, 6 महिने झाले गाय दिली. 6 महिने झाले, 6 महिने बी 40-41 लिटरची रेंज धरून चालते. हाय का दम लोकलच्या गायत? नाही सध्या तर नाही. गायत नाही हो, बँगलोरच्या गायसारखी गाय नाही. मी विकतोय म्हणून मी ती तरदारी करत नाही. मला चांगला अनुभव घेतला मी. अतिशय बेकार काम आहे बाहेर, अतिशय बेकार काम. आता सरासरी आपण किती काय विकल्या असतील त्यामुळे तेवढा अनुभव किती आहे. रिफ्लेक्शन बसते, रिफ्लेक्शन एवढा स्किन आहे त्यांच्या. नाही म्हणजे खरंच कसं आहे हिची स्किन वेलवेट सारखी दिसते. म्हणजे टॉप आहे हो शेवटी. आता हे पहिलं वासरू बघितलं ग्लेझरिंग स्किन किती आहे. तर कुठनं आले पाहिजे एवढ्या लांब 1000 किलोमीटरवरून आले आपलं खाऊन पिऊन सगळं रोज करून ही गाय पाहिजे. 2 लिटर दूध कमी देऊ द्या तुमच्या घरात, त्याबद्दल काय विषय नाही. आणि पंजाबचं आपल्याकडे लय अंतर बी आहे त्यामुळे येता जाता बी त्रास त्याचाच भरपूर आहे. पंजाबचं नाव घेतलं तर माझं डोकं फिरते, कारण काय हे नुसता दुखण्याचा धंदा आहे तो. नुसतं त्या ना इंजेक्शन लावा आरती गाय बॉयलर कोंबडीसारखी गाय ती काय उपयोगाचं तिथे. गाय धडागत पाहिजे, कुठे टाकली चालली पाहिजे. आपल्या शेतकऱ्याला काम काय का सकाळ दुपार संध्याकाळ ती टेम्परेचर घेऊन चेक करत बसायचं का? अरे काय आणली आपल्याकडे तेवढा अजून शेतकरी प्रगत नाहीत की सगळं सोयी सुविधा असते. आपल्याकडे सिस्टम एकच आहे तुम्हाला सांगतो. आता ही काय बघा मी आणली उभी केली चालू झाली खायला. पंचायत चेक करा रे, टेम्परेचर घ्या रे, रक्त चेक करा रे. अरे कशाला त्याचा नेट पडायचे. सरळ आपलं तिथं 50 काढण्यापेक्षा 25 काढ, 25 काढण्यापेक्षा 20 काढ, पण आपली चांगली निरोगी गाय घ्या. नाही तर हा बिना टेन्शनचं शेतकऱ्यात नुकसान होतंय ना. आपण व्यापारी बाबा आपल्या 5,000साठी दुसऱ्याकडे घर लावून काय फायदा आपल्याला भेटणार नाही. ती सगळ्यात महत्वाचं आहे. नाहीतर काय आपल्या 5,000साठी दुसऱ्याचं लाखाचं घालायचं. किती आपण काय समजून सांगणार माणसांना ह्या गाय नेक्स्ट लेवलच्या गाय आहेत सगळ्या. म्हणजे प्युअर इम्पॉर्टन्स आहे असल्यासारख्या गाय आहेत. त्या 35 लिटर चाललेल्या गाय आहेत. मोठी चालणार नाही चाललेल्या गाय आहेत. आपण त्यांचं तेवढं दूध नाही काढू शकत तर आपलं मॅनेजमेंट कुठेतरी फेल होतोय ना. नुसत्या गायला बी आपण दोष देऊ शकत नाही, कुठल्या पर्टिक्युलर व्यापाराला बोलू शकत नाही. तुमचं बी लक्ष पाहिजे काय आमचं. आता काय आपल्याकडे आजारी पडत नाही काय तर काय कारण असते 2-4 गोळ्या असते तेवढं दिलं तर झालं विषय. त्या वेळेत दिले पाहिजेत. आता तुमच्याकडे काही गेली एकदा फक्त आजारी पडली परत गेली परत आहे का आजारी पडणार नाही अजून तर टेन्शन तर राहिलं नाही पाहिजे. ही गाय बँगलोरच्या गायीवर जो विश्वास ठेवतो ना त्याचा मला वाटत नाही गोटा फेल झाला. कारण काय होते आपण 4 पैसे कमी जास्त इकडे तिकडे नाही. नुसतंच गायवर नाही हो, माणसाची पण थोडीफार चूक असते त्यांनी बी सांभाळली पाहिजे. 100% तुम्हाला सांगतो जिमला जरी वर्कआउट करायला गेला तर तुमचा 80% डाएट मॅटर करतो, 20% व्यायाम. तसंच गायांच्यात बी आहे की तुमचं 50% 60% तुमचा चारा मॅटर करतो ना की काय खाते, तुमची जागा कशी आहे, तुम्ही दगडात बांधताय खड्यात बांधताय का खतारात बांधताय काय त्याच्यावरती मी निर्भर करते की नुसतं महाग गाय घेतली मग महाग दूध नाही. चारालाही मॅटर करतो. एक टाइम खताऱ्यात गाय चालते ते, कारण माझ्याच आता मी बघतोय की नाही माझा मुक्त गोटा आत राडात असतो पण जनावर आजारी नाही. इम्युनिटी पाहिजे. आता ही काय दगडासारखे गाय आहेत सगळं फिश काय अडचण नाही. बँगलोरच्या गायांचं तेवढं आहे. काय गाय मला ह्या गाय काय वाटतं अरे कोणाच्या घरात जाऊ दे यार दूध देऊन खुश होतात माणसं. बरं ही कितीला दिली का त्याची? नाही 1,60,000 रुपये हिशोब द्यायची आपल्याला. ही ब्रँड आहे ब्रँड. आणि ज्या किमतीत आपण 30-35 लिटरवाला काय आवडते ती पंजाबमध्ये जाऊन भेटत नाही. नुसतं फालतूचं बोलतात माणसं काहीतरी तिथे गेल्यानंतर पंजाबमध्ये सांगितलं जातं ब्रीडची पॅटेगरी 50 लिटर पॅटेगरीच्या काय दिल्यात आपण 60 लिटर पॅटेगरीच्या दम पाहिजे ना काढणाऱ्याच्यात. नुसतं काय 60 लिटर दिसते पुस्तकावरती पण तुम्हाला 60 लिटर लागतंय का ही गोष्टी माहित नाहीत ना अजून. आपल्याकडे काय विषय मी तर प्रत्येकाला सांगतो बाबा तुम्ही सगळ्यांच्या घरात आमचा शेवट मागले असं काय नाही की तुम्हाला त्या लेवलची त्या क्वालिटीची. नाही मी पंजाबमध्ये इथपर्यंत चालतंय. हा ते पंजाबचं नावच नाही. आपण कसं पंजाबवरती गेलो काय माहित नाही पण ते पंजाबचं नावच काढण्यात काय मतलब नाही. आपला विषय आहे की बाबा चांगली गाय पाहिजे, टिकणार गाय पाहिजे, 25-30 लिटर दूध दिलं पाहिजे, 35-40 दिलं पाहिजे. ह्या गाय आपल्याला टिकवू शकतात. 50-55 लिटर 60 लिटर ही शोक आहे लक्षात घ्या.
त्या लेवलला तिला सामान्य पाहिजे. त्या लेवलचं सामान्य जर जमत असलं तर तसली बी आपण आमचीच की अहो, आता ज्याला पुढच्या ज्याला लॉटमध्ये येणाऱ्या- 50-55 काढायचंय ना त्याला ही माहित पाहिजे पाणी मध्ये किती. असल्या काय आहे त्या मोठ्या सगळ्या हेवी साईज फुल हेवी म्हणजे तुम्ही बघितलं असेल आजपर्यंत असल्या काय आहे त्या येणार लॉट मध्ये. कारण 50-55 काढायचं त्याला ही तर नॉर्मल माणसाला माहित पाहिजे पाणी किती पाजलं पाहिजे त्या गायला. आता माझा जो पुढचा आता ह्या येणार समोरच्या ज्या गाय आहेत ना तुम्ही बघून दिवाना व्हाल. नेक्स्ट लेवल म्हणजे नेक्स्ट लेवल. आणि याच्या आधीच विकून ठेवता काय परत बघायला ठेवता का नाही? मी काय सांगतो का दादा, मी गाय विकतो तिथं कारण तुम्हाला सांगू का 2 आलं 5 आलं 4 आलं देतो. बाकी त्यांच्या महिना ठेवते ते काय ती म्हणते साईज उद्या ब्रीड उद्या. काल वेगळीच होती आज डबल दिसती गाई. मला सांगते की ना 5,000 वाढलं असतं 10,000 वाढलं असतं. मी काय म्हणतो शेतकऱ्याचा फायदा होते ना कुठं नाही. माझं मला कष्टाला पैसे भेटतात सोडून दिली. तुमचं वडापाव विकण्यात मजा आहे, तुम्हाला बर्गर मध्ये काय इच्छा करत आहे नाही ना. बाबा. पण तुमच्या 5,000 साठी थोडं इको पण जास्त इको. विषय तुम्ही विचार करायचे. आता हीच गाय आता बघा, आता समजून चाला की हीच गाय मी एक आठवड्याने विकली. असला ऑर्डर लावून भयंकर हिला मी ट्रान्झॅक्शन लावणार हे ना मी वाटेमेज पाळणार हिला या असल्या गोष्टी काय करून 10,000-5,000 वाढवून शेतकऱ्याला सांगून बाबा शेतकऱ्याला 10,000 गाय स्वतःतून शेतकऱ्याकडून कसं दूध काढून घेता येईल हे महत्वाचं आहे. मी तर त्या गोष्टीला बिलीव्ह करतो बाबा कोण कसं विकतो त्याला मला काय घेणार नाही. मी हाय सगळ्या विकतोय आणि त्याचा रिझल्ट बी येतोय. शेतकऱ्याचा दारात रिझल्ट पाहिजे आपल्याकडे रिझल्ट आणून काय करायचं आहे त्याचा ते तर आहे. बरं मित्रांनो, जर तुम्हाला विकास कडून काय विचारायचं असेल किंवा काय आता जो डाएटचा मला कमेंट मी करतो वाचला डाएटवरचा व्हिडिओ. डाएट हा पर्टिक्युलर गायचा डाएट वेगळा पडतो. प्रत्येक गायच्या बॉडी वेटचा डाएट वेगळा असतो. प्रत्येक गायचं राहणसण वेगळं असतं. आणि डाएट बद्दल जर सांगायचं म्हटलं तर तुम्हाला सांगतो की वजनावर कधी डाएट देऊ नका. फर्स्ट समजा माझं वजन 60 किलो आहे तर असं नाही की 40 किलो तर माझ्यापेक्षा जास्त खाऊन जातो. नाही. आता आपल्याच घरात बघा ना 4 माणसं आहेत. एखादा लुकडा माणूस जास्त खातो आणि तब्येतीवाला माणूस कमी खातो. ते कसं सर्वायचं? नाही आपण की वजनावरती ज्याला ज्याची गरज तसा तो खाणार. फक्त एक सांगतो की आता समजा मी फॉर एक्झाम्पल चारामध्ये दावणीमध्ये कुटी वगैरे टाकली तर ती कुटी जास्त बी बॅलन्स राहू नाही आणि कमी पडू नाही. फक्त याची काळजी घ्या गायचं एक बॅलन्स रेशो बघा तुम्ही की हा वेळेला एवढं लागतंय त्या हिशोबाने चाला तुम्हाला काही काय अडचण यायची नाही. तीच मी पण लय वेळा विचार केला. ह्या गोष्टी सांगतोय फक्त खाद्यामध्ये मागच्या व्हिडिओ सांगितलं आज बी सांगतोय खाद्यामध्ये फक्त ईस्ट कल्चर तुम्ही वापरा आणि बायपास पॅट जर तुम्हाला पॉसिबल झालं तर बायपास पॅट वापरा. याच्यापेक्षा जास्त खर्च करण्याला काय महत्व नाही की तुमचं जे रेग्युलर आणि मुरघासवाले असतील तर टॉक्झिन बाइंडर. हा जी तुमचं रेग्युलर चाललं असेल ती सरकी कोण टाकेल कोण मकातून टाकेल तुमचं चालू आहे. फक्त या 2 गोष्टी ऍड करा ईस्ट कल्चर आणि बायपास पॅट. तुमच्या गायचं 100% रिझल्ट तुम्हाला येईल अगदी निश्चित. अजून काय शंका आहेत का? नाही. जर कोणाला काय विचारायचं असेल 50 लिटरचा डाएट 60 लिटरचा ते बी सांगून फक्त काय प्रत्येक थिअरी वेगळी असते. प्रत्येक जणाचा धंदा वेगळा असतो. ह्या गोष्टी सांगून काय फायदा नाही. हे माझ्या सगळं- मुलांनी काय विकलं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला आतापर्यंत डाएट दिला बनवून दिला प्रत्येक तिथं तिथला व्यापार तिथंच बँगलोरचा व्यापार बँगलोर पाहिजे जो हे जर देखलं ना मला ते काय म्हणते तिथंच बघ. मी काय सांगते माझ्याकडे बघ जा. ह्याच्यापेक्षा आपण काय सहकार्य करू शकत मी नाही देत जाऊ शकत दहा काढायला. नाही. कोण कोणाला जाऊ शकतं. फक्त हर एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला हर एक प्रॉब्लेम. आता एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला गेला तुझं अख्खी काही बदलून द्या 2 लाखाच्या असो 1.5 लाखाच्या असो मारून तू तीच जर काही बँगलोरमधून जर माणसं आणले असतं त्यानं काय केलं असतं कोणाकडे गेला असतं त्याचं कुणी ऐकलं असतं. कोण ऐकतं तिथं आपण 5-10 रुपये कमावतोय कधी 1000 रुपये भेटते मला कधी तर मी 500 बी काय ऐकलं हे कोण मान्य करत नाही. मान्य करेल नाही तर नाही करेल त्या गोष्टी आपल्याला काय फरक पडत नाही. कधी 5 भेटलं कधी 10 घेतलं कधी 15 भेटले ते पण लॉस बी तेवढाच होतो ना. आता ह्या आठवड्यात जवळपास 4 लाख रुपये लॉस झाला. त्या गोष्टी बोलण्यासारख्या नाही त्या मी काय तुम्हाला कॅसेट नव्हती नाही. कोणाच्या सिंपती घ्यायची गरज नाही. काय गरज नाही बघा आपल्यात दम आहे म्हणून आपण करतोय. ज्याला वाटतंय बाबा ही गाय दूध देऊ शकते त्यासाठी काय आहे. आणि राहिला विषय मी प्रत्येक ज्यांनी मला फोन केलाय त्यांना मी फॉलोअप घेतलाय मेडिकल पासून अगदी गायच्या डाएट पर्यंत अगदी गायच्या डिलिव्हरी पासून गायचं दूध काढण्यापर्यंत. म्हणजे ती काही तुमच्याकडनं घेतलेली असो किंवा कुठलीही असो कुठली बी असू ह्याच्यापेक्षा मी एक व्यापारी म्हणून किंवा मी व्यापारी म्हणून विषय सोडून देतो की मी एक मित्र म्हणून कोणाला सहकार्य काय करू शकतो. मला जेवढं करते तेवढं मी 100% देण्याचा प्रयत्न करतोय. गाय बदली तर बदली दिली सडबंदाचा पैसे आले सडबंदचे पैसे माघार दिले काय करू शकतोय मी. ह्या गोष्टी होत राहतात. मी म्हणजे काही 100% नाही 10-100 मध्ये 5-10 गाय एकत्र होत राहतात. त्याची कसं काढायला लागते. 10 गाय विकल्या समजा फॉर एक्झाम्पल पकडून चला की 10 गाय विकल्या 50-60 हजार रुपये भेटले. एकाच गायचा प्रॉब्लेम झाला 50-60 गेले राहिलं काय सायकल रिपीट होत राहते. असं नाही की प्रत्येक गायचाच फायदा होतो प्रत्येक पैसे भेटतात नाही. 4 पैसे प्रत्येक माणूस पैसे भेटायसाठी येणं आहे तर जाणं बी. ह्या गोष्टी 100% आहेत. त्याबद्दल वाद नाही. फक्त तुम्हाला सांगतो आपल्या इथं क्वालिटी जाणारी गाय फक्त आणि फक्त क्वालिटीची गाय असते. त्याबद्दल काय वाद नाही. दुय्यम क्वालिटीची गाय मी काय बँगलोरमध्ये घेत नाही. आणि कधी जरी कोणी जरी बँगलोरमध्ये गेला तर फक्त माझं नाव सांगा विकास कसल्या गाय घेतो तुम्हाला अख्खा बँगलोर सांगेल मी कसल्या गाय घेतो. बरं ठीक आहे. मी म्हणजे 2 नंबरची गाय आणायची नाही तर असं पैसे कमवून काय तसला काय करणार नाही. नाही. बरं कोणाचे काय कमेंट असतील काय असेल तर कमेंट करा. आपण ते पुढच्या व्हिडिओत नक्की सांगा विचारू. म्हणजे डाएटचा विषय राहतो पर्टिक्युलर. फक्त मी 2 गोष्टी सांगतो ईस्ट कल्चर आणि बायपास पॅक तुम्ही ऍड करावं एवढ्याच गोष्टी.
आणि तुमचा रेग्युलर डाएट आहे तो चालू हा. ठेवा. आणि लय वाटलं तर पुढच्या वेळेस आपण जी नाही का आपण एखादं- काय फिडिंग लागते त्या गोष्टी आपण सांगू ठीक एक बिफोर 60 डेज आणि आफ्टर. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.